नाशिक जवळच्या एका खेड्यामध्ये सर्वसामान्य कुटुंबामध्ये वाढलेल्या सुनील खांडबहाले यांच्या टेक्नॉलॉजी क्षेत्रातल्या कामाची दखल घेत त्यांना आता अमेरिकेनं आमंत्रण दिले। या अमेरिका भेटीमध्ये ते गुगल, मायक्रोसॉफ्ट सारख्या कंपन्यांना भेटी देणार आहेत। सामान्य शेतकरी कुटुंबात वाढलेले हे सुनील खांडबहाले मराठी मुलांना होणारा इंग्रजीचा अडसर दूर करण्यासाठी त्यांनी 10 वर्षांपूर्वी मराठी आणि इंग्रजी भाषेची सुलभ ऑनलाईन डिक्शनरी तयार केली। त्यानंतर त्यांनी तब्बल 22 भारतीय भाषांसाठी शब्दकोश निर्माण केले। खांडबहाले.com या साइटचे 150 देशांमध्ये 7 कोटी युजर्स आहेत। विकिपीडियाही त्यांच्याशी संपर्कात आहे। इतकंच नाही तर विविध भाषातील शब्द, भाषांतर, शब्दांचे विविध भाषातील अर्थ आणि आता मराठीतलं स्पेल चेकही तयार करण्यात त्यांना यश आलंय। सुनील यांनी मराठी इंग्रजी असा बोलता शब्दकोश सुद्धा काढलाय। विशेषतः अंधांसाठी हा शब्दकोश उपयुक्त ठरलाय। एका क्लिकवर एखाद्या शब्दाविषयी इतके पर्याय उपलब्ध करून देणाऱ्या या टॉकिंग डिक्शनरीला देश विदेशातून उत्तम प्रतिसाद मिळू लागलाय। सुनील खांडबहालेंच्या या कामाची अमेरिकेने देखील दखल घेतली आहे। संपूर्ण दौरा जो आहे तो अतिशय व्यस्त कार्यक्रम असा राहील। त्यामध्ये अमेरिकन हॉटस्पॉट जे आहेत किंवा इनोव्हेशन सेंटर्स जे आहेत, जे जगाला माहीत आहेत, ज्याच्यामुळे अमेरिकन तंत्रज्ञान जगाला कळालं आहे, अशी म्हणजे बे एरिया आहे, त्यानंतर सिलिकॉन व्हॅली, सॅन फ्रान्सिस्को, बॉस्टन, पोर्टलँड, वॉशिंग्टन DC, त्यानंतर पेंटागॉन, अशी काही ठिकाणं आहेत। तिथे भेटीगाठी आहेत, गेट टुगेदर अरेंज केलेलं आहे। खांडबहाले आता महिनाभर अमेरिकेत राहणार आहेत। तिथे ते गुगल, मायक्रोसॉफ्ट अशा संस्थांना भेटी देणार आहेत। त्याचबरोबर फेसबुक, व्हॉट्सअप अशा नावाजलेल्या संस्थांतील संशोधकांची चर्चा करण्याची संधीही खांडबहालेंना मिळणार आहे। विशेष म्हणजे व्हाईट हाऊस आणि पेंटागॉननेही त्यांना आमंत्रित केलंय। भारत हा जगाच्या पाठीवर तरुण देश आहे आणि आपल्याकडची जी काम करणारी वय मर्यादा म्हणजे तरुण वय वर्ग जो आहे तो मोठ्या प्रमाणात आहे। तर ही अपॉर्च्युनिटी, ही जी वर्ल्ड मार्केट आहे ती आपण त्यांना कशी दाखवू शकतो किंवा ती त्याच्या मार्फत त्यांना कसं आकर्षित करू शकतो, यासाठी माझा प्रयत्न राहीलच। त्र्यंबकेश्वर तालुक्यातल्या महिरावणी या छोट्याशा खेड्यातला हा तरुण मेहनत, जिद्द आणि कल्पकतेच्या जोरावर आज नवी भरारी घ्यायला सज्ज झालाय। त्यांच्या नव्या संशोधनाला शुभेच्छा। योगेश खरे, झी मीडिया, नाशिक। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।